सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. ज्या ठिकाणी अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागलं, देवा, कारण ह्या जगाचा विश्व चालणारा व विश्वाला जगाला पालन करणारा सूत्रधार तू आहेस. ह्या जगामध्ये तुझ्याशिवाय कोणीही पालन करू शकत नाही व जगाला चालू शकत नाही. देवा, हे सर्व पूर्वस्थितीला तुझ्यामुळे आहे असं अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागली. तर भगवान श्रीकृष्णा, तू एवढा उदार आहेस की ज्या ठिकाणी तुला ज्या शरण आलेला आहे व तुझं ज्यानं नामस्मरण केलेलं आहे, तुझी भक्ती पूजा केलेला आहे, तर तुझ्या भक्ताला तू संकट पडल्यानंतर तू धावत येऊन त्याचं संकट निवारण करतोस. देवा, एवढा तू उदार आहेस असं भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला बोलू लागले. की प्रल्हाद असे असणारं जे असुर कुळामध्ये जन्मलेला होता, पण त्या देवानं प्रल्हाद एक राक्षस कुळामध्ये जन्मलेला आहे, म्हणून मी त्या प्रल्हादाला प्रसन्न होणार नाही. प्रल्हाद संकट पडलेला, त्याला धावत जाणार नाही असं भेदाभेद न करता तू त्या प्रल्हादाला धावत गेलास. धावत जाऊन असणार ज्या ठिकाणी हिरण्यकशिपूनं ज्या ठिकाणी आपल्या मुलाला जे असणारं विचारलं की हिरण्यकशिपूनं आपल्या राज्यामध्ये नामस्मरण देवाचं करायचं नाही असं असणारं बंदी घातलेलं होतं, पण जेव्हा भक्त प्रल्हाद जन्माला आलं तोच असणाऱ्या देवाचं नामस्मरण करू लागला, तेव्हा सर्व लोक राजाला म्हणू लागले, राजा, तुम्ही ज्या नामस्मरण करण्यासाठी बंदी घातलेला आहे, पण तुमचा मुलगाच असे असणाऱ्या ज्या ठिकाणी नामस्मरण करत आहे, ह्याला काय करावं असं म्हटल्यानंतर हिरण्यकशिपूनं भक्त प्रल्हादाला बोलविलं. अरे, देव कुठं आहे म्हटलं. तर भक्त प्रल्हादाला सांगितलं, देव नाही ते ठिकाण कुठेही नाही. तेव्हा त्या भक्त हिरण्यकशिपूनं आपल्या अशा असणाऱ्या ज्या ठिकाणी त्या ह्या दगडाच्या खांबात देव आहे का म्हटलं, आहे म्हटल्यानंतर हिरण्यकशिपूनं लात मारलं. लात मारल्यानंतर दगडाच्या खांबामधून देवानं रूप प्रगट करून त्या ठिकाणी नरसिंह रूप धारण केले. नरसिंह रूप धारण करून त्या अशा असणाऱ्या ज्या ठिकाणी हिरण्यकशिपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाला तारले म्हणून. तर अशा असणाऱ्या जे देवा, तू संकष्टात पडल्यानंतर राक्षस लोकांना सुद्धा तारतोस म्हणलं. तर अशा असणारा जे हत्ती आहे म्हणलं, प्राणी आहे, पण तो हत्ती प्राणी सुद्धा दुःखामध्ये पडल्यानंतर तुझी धावा केलं तर त्या हत्तीला सुद्धा तू संकष्टामधून काढलास. देवा, तू तुझी आघात कीर्ती आहे, तर मानवाला तू प्रसन्न होणारच आणि मानव भक्त संकष्टात पडल्यानंतर तू धावून येणारच. देवा, असं असणाऱ्या ठिकाणी अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला बोलू लागले. तेव्हा देवा, तुझी एवढी कीर्ती आहे की म्हणलं, तुझी कीर्ती आठवताना मी एवढं मनामध्ये आनंद आलेला आहे मला तुझ्या कीर्तीचं वर्णन करताना, तर मी त्या अमृताच्या लाटामध्ये लोळत आहो म्हणलं की एवढं तुझ्या कीर्तीचं वर्णन किती केलं तरी कमी आहे. तुझी कीर्ती 6 शास्त्र 18 पुराण केलं तरी त्याला वर्णन करता येणार नाही. देवा, मी अज्ञान आहे असं असणारा अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले. ज्या जिवंत राहिल्यामुळंच हे जग, तू ज्या ह्या जगामध्ये जिवंत राहिल्यामुळंच तुझ्यावर प्रेम काय हे कळते देवा म्हणलं. पण ह्या दुष्टांना, जे दुष्ट लोक आहेत, पण तुझं प्रेम काय आणि तू जगाला चालना देणार आहेस आणि जग तुझ्यामुळे चालतं हे दुष्टांना कळणार नाही म्हणलं देवा. म्हणून ह्या भगवान श्रीकृष्णा स्वर्ग मृत्यू पाताळ ह्या तुझ्या महाभयानक ह्या स्वरूपाला पाहून भगवान श्रीकृष्णाचं नाव काढल्या काढल्या त्या त्रिभुवनातील राक्षसाला भय सुटले म्हणलं. तर तेव्हा तर देव राक्षसाने विचार केलं की आता करावं कसं म्हणलं. पण काही जणांनी म्हटलं की जर भगवान श्रीकृष्णाला शरण जर गेलं तर त्या ठिकाणी जीवदान देतो. पण त्या राक्षसानं विचार केलं, जर त्या भगवान श्रीकृष्णाला शरण जर गेलो तर जीवदान द्यायचं सोडून आम्हाला मारील, ह्या भीतीनं असणारे जे राक्षस स्वर्ग मृत्यूमध्ये पळू लागले, एवढं तुझी भीती त्या राक्षसाला आहे म्हणून. म्हणून अशा असणारा देवा, इतर जे देव आहेत व सिद्ध अनेक देव, 33 कोटी देव आहेत, सिद्ध, किन्नर, किंबहुना इंद्रदेव, हे सर्वजण येऊन तुझा नमस्कार करतात. देवा, तो सर्व देवाचा मुख्य देवता तूच आहेस. म्हणून हे अशा भगवान श्रीकृष्णाला राक्षस तुला शरण न येता पळून चालले म्हणलं, तरी देवा तुला काय विचारावे, एवढे आम्हाला काही समजते का म्हणलं. सूर्योदय संपल्यानंतर जसं अंधार संपतो तसं तुझं नाम घेतल्या घेतल्या असणारे जे संकट सर्व दूर पडतात असं असणारं ज्या ठिकाणी अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले. तेव्हा देवा, तू आत्मप्रकाशी आहेस, तरी आम्हापुढे प्रत्यक्ष तुझं रूप प्रगट केलंस, यामुळं राक्षसाची तर दुर्दशा आहे म्हणलं तुझं रूप पाहिल्यानंतर. तर अशा असणारा जे देवा, तुझ्या रूपाचं वर्णन करणं मला शक्य नाही असं अर्जुन म्हणू लागला. इतके दिवस हे श्रीरामा आम्हाला कळू शकत नव्हते की तुझा मामा एवढा आहे म्हणून, एवढं मला आतापर्यंत कळालं नाही म्हणलं भगवान श्रीकृष्णा. तर तू जेथून तुझी सृष्टी निर्माण केला, तर सृष्टी निर्माण करणाऱ्या पृथ्वीमधल्या
मुंगीपासून मानवापर्यंत प्रत्येक प्राण्याला उत्पन्न करणारा तूच आहे आणि तुझी सर्वाची इच्छा पूर्ण करणारा तूच आहेस आणि ज्या ठिकाणी जो भक्त आहे त्याला सहकार्य करणारा तूच आहेस. म्हणून अशा भगवान श्रीकृष्णा मर्याद तत्वस्वरूप असे असणारा तू आहेस. म्हणून तू त्रिकाल बाधित, तू अंतरहित अमर्याद गुणी आहेस. म्हणून तू स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तुला बाधा कोणीच करू शकणार नाही म्हणलं. कारण तूच अमर्याद सर्वाचा असणारा, जे सर्वाला निर्मिती तूच करणार आहेस, तुला बाधा कोण करणार म्हणलं. म्हणून अशा असणारा देवा तुझी वृत्ती सम आहे. म्हणून देवाचा सर्व देव तू श्रेष्ठ आहेस म्हणलं. सर्व देवामध्ये तुझ्याशिवाय देव कोणताही श्रेष्ठ नाही असं अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले. हे असणारा देवा नित्य कल्याण रूप असे तुझा शरण आल्यानंतर तू सर्वांचं कल्याण करणार आहेस असे परमेश्वरा. असा असणारा ज्या ठिकाणी स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिभुवनाचं तुला आश्रय असे असणारं ज्या ठिकाणी आश्रय आहेस म्हणलं. आणि तू अविनाशी आहेस म्हणलं. तूच नाश करणारा, जगाला निर्मिती करणारा तूच आहेस व नाश करणारा तूच आहेस. म्हणून तू सत व असत असून त्यांचाही पलीकडचा तू आहेस. म्हणून देवा तू प्रकृती पुरुषाचे अधिष्ठान आहेस. तूच शेवटी आहेस. स्वतः तू जन्मरहित असून सगळ्यांच्या हे अगोदरच आहेस म्हणलं. म्हणून भगवंता तू सकळ जगातील विश्वाचा जीवनदाता तू आहेस. म्हणून जीवाचेच शेवटचे विश्रांती स्थान तूच आहेस. आणि जे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे जे घडविण्यात तुझ्या हातामध्ये आहे. मागे जे झालं ते तुला सर्व कळतंय, पुढे जे होणार आहे तुला कळतंय, चालू जे काळामध्ये जे होणार आहे तुला कळतंय. म्हणून भूत, वर्तमान काळ, भविष्यकाळ यांचा तू असणारा जो असा भविष्य सांगणार आहेस देवा. म्हणून अनेक वेदशास्त्र तुझे स्वरूप वर्णन करता करता असणारं ते थकून गेले देवा, पण त्याला वर्णन करता आलेलं नाही. म्हणून तू स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्हीचा आधार तू आहेस. आणि देवा आधाराशिवाय हे पृथ्वी चालू शकणार नाही म्हणून देवा तुला श्रेष्ठ असे महान आश्रय स्थान म्हणतात. म्हणून सर्वाला स्वर्ग मृत्यू पाताळाला आश्रय देणारा महान श्रीकृष्ण तूच आहेस म्हणलं. म्हणून शेवटी माया तुझ्यात प्रवेशते म्हणलं. फार काय सांगा देवा, तुझ्यामुळेच हे सर्व विश्व जग वाढले म्हणलं. अनंत रूपाचे वर्णन तुझ्या ह्या रूपाचं कसं वर्णन करावं म्हणलं, वर्णन करणं शक्य नाही म्हणलं. म्हणून असणारं देवा या जगात तू नाहीस अशी कोणतीही गोष्ट नाही म्हणलं. तर देवा जगामध्ये तू नाहीस अशी गोष्ट कोणतीही नाही म्हणलं. तू कोठेही नाहीस अशी जागा तू मला दाखव म्हणलं देवा. म्हणून अशा असणारा भगवान श्रीकृष्णा तू जगामध्ये सजीव वस्तूत असो निर्जीव वस्तू 80 स्थळ नाही कोठे तू कोवाला विठ्ठल भेटे. सर्वागाठी राम देहादे एक सूर्य प्रकाश कसं सरशिमी. जसं सूर्याचं कण पृथ्वीवर पडणार ते एकही ठिकाण राहणार आहे का, सजीवर पसतो निर्जीवर पडतो. तसं देवा तू ह्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे आहेस की जगामध्ये तू नाही ते ठिकाण कोणतंच नाही. म्हणून अशा भगवान श्रीकृष्णा मी तुला नमस्कार करतो असं अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागलं. म्हणून अशा असणारं जे भगवान श्रीकृष्ण अनंता हे वारं तूच आहेस म्हणलं. तुझ्यामुळे ह्या जगामध्ये वारं वाहते म्हणलं. वाऱ्याला आज्ञा देणारा तूच आहेस आणि जगाचा शासन करता म्हणजे जगाचा रक्षण करता आणि तूच येम सुद्धा तूच आहेस म्हणलं देवा. म्हणून या जगामध्ये सर्व प्राणी मात्र तुझ्यामुळेच चालतात म्हणलं. अग्नी, वार, पाणी, सूर्य, चंद्र हे सर्व आहेत. तर तुझ्या आज्ञेमुळेच या पृथ्वी तलावर असणाऱ्या ज्या ठिकाणी हे फिरू शकतात आणि या संचार करू शकतात. नाही तर तुझ्या आज्ञेशिवाय हे सर्व येऊ शकत नाहीत. म्हणून देवा जगाचा सर्व तूच आहेस. म्हणून अशा देवा पाणी पाडणारा तूच आहेस आणि जगाला चंद्र उत्पन्न करणारा तूच आहेस आणि जगाच्या सर्व देवाचा देव ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केलेला आहे. पण त्या ब्रह्मदेवाचा पिता तू आहेस, ब्रह्मदेवाचा बाप आहेस म्हणलं. अशा असणारा भगवान श्रीकृष्णा हे देवा जे म्हणून काही तुला जे रूप आहे की आकार काय आहे, रूप काय आहे, किती म्हणून तुझं वर्णन करावं देवा. तुझं वर्णन मला करणं शक्य नाही. म्हणून पुन्हा मी तुला नमस्कार करतो असं अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले. असा प्रेमयुक्त अंतकरणाने अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केले व पुन्हा हे प्रभू नमस्कार असो असे अर्जुनानं म्हणून भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करू लागले. नंतर त्या भगवंताच्या रूपाला अर्जुनाने पूर्णपणे निहाळले आणि एकसारखं भगवान श्रीकृष्णाच्या मुखाकडे अर्जुनाने पाहू लागले. पाहून पुन्हा हे भगवान श्रीकृष्णा हे प्रभू तुला नमस्कार असो असे सारखे जपू लागला म्हणलं. अखेरीला त्याच्या मनाला समाधान लाभले. म्हणलं भगवान श्रीकृष्णाचं रूप पाहिल्यानंतर त्या मनाला समाधान लाभलं आणि पुन्हा हे प्रभू तुला नमस्कार असो असे तो म्हणाला. सरासर सृष्टीमधील सर्व प्राणीजात त्याने जेथे पाहिले
आणि पुन्हा हे प्रभू तुला नमस्कार असो असे तो म्हणू लागला. ह्या पृथ्वी तलावर सृष्टी प्राणी जात जे आहेत म्हणलं पुन्हा पाहिले आणि तुला नमस्कार असो म्हणू लागला. याप्रमाणे ते अनंत अद्भुत आणि व्यापक चमत्कारिक रूपे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने दाखविले होते. आणि तो पुन्हा पुन्हा भगवंताला म्हणू लागला की तुला नमस्कार असे म्हणू लागला. नमस्ते म्हणण्याखेरीज दुसरी कोणतीही स्तुती त्या अर्जुनाला आठवत नव्हती. शांतपणे बसणे अर्जुनाला शक्य नव्हते. तो कशा प्रकारच्या प्रेमभावनेने सारखे गर्जना करू लागला. ज्ञानदेव म्हणतात की अशा असणारा श्रीकृष्णा तुला नमस्कार असो असं ज्ञानदेव म्हणतात. मीही हे भगवान श्रीकृष्णाचं रूप जाणू शकत नाही म्हणून. याप्रमाणे अर्जुनाने 1000 वेळा भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केले आणि पुन्हा म्हणाला हे श्रीहरी तुला समोरून मी नमस्कार करतो म्हणलं. देवाला पाठ आणि पोट मागे पुढे आहे की नाही यांचे आम्हाला ज्ञान नाही, पण पाठीमागे असलेल्या तुलाही मी नमस्कार करतो. भगवंता तू साकार सगुण कृष्ण रूपाने माझ्या पाठीमागे उभा आहेस. म्हणून अशा असणारा भगवंता तू साकार सगुण रूपाने मी ज्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर युद्ध करू लागलेला आहे तर तू माझ्या पाठीशी आहेस देवा. म्हणून देव राखील तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन. तर अशा असणारा देवा तू माझा पाठीराख आहेस. तू पाठमोरे तू माझे रक्षण करणार आहेस देवा. तुझे किती वर्णन करू. म्हणून अशा असणाऱ्या ज्या जगाच्या समोर किंवा पाठीमोरे जगाचा पाठीमागून किंवा समोरून तू रक्षण करणारा तूच आहेस देवा असं या ठिकाणी अर्जुन म्हणू लागलं. तेव्हा भगवंता तुझ्या विविध अवयाचे रूप मला जाणता येत नाही म्हणलं. तुझे विविध अवयाचे रूप मी बघून टिकणार नाही, पण सर्व ठिकाणी असलेल्या सर्वात्मका तुला मी नमस्कार करतो. देवा अनंत सामर्थ्याची तू ठिकाण आहेस आणि तुझे सामर्थ्य आणि पराक्रम तो अनंत सामर्थ्याचं ठिकाण आहे. जगाची निर्मिती करणारा तूच आहेस. तर तुझ्या सामर्थ्याचं मोजमाप करण्याचं स्तुती करण्याचं माझ्याजवळ काहीच नाही देवा. आणि सर्व देवतांच्या रूपाने तू सर्वाचा देव आहेस म्हणून तुला नमस्कार असो असा अर्जुन भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करू लागली. सगळ्या आकाशामध्ये जशी पोकळी होऊन आकाशच असते तू सर्वत्र व्यापून तसाच सर्व झालास. आकाशामध्ये तर पाहिलं तर कुठेही आकाश आहे. जगामध्ये कुठेही पाहिलं तर आकाश आहे म्हणलं. कोण्या अमेरिकेला गेलं इंग्लंडला गेलं तिकडे आकाश दिसणार नाही का? दिसतेच म्हणलं. भारतात गेलं तरी आकाश आहे. अमेरिकेमध्ये गेला तर आकाश आहे. फ्रान्समध्ये गेलं तरी आकाश आहे. इंग्लंडमध्ये बी गेलं तर आकाश एकच आहे. जगामध्ये जर कुठेही जर अमेरिकेला गेले आकाश आहे एकच आहे. पण त्या भारताचं आकाश वेगळं आहे, अमेरिकेचं वेगळं आहे, इंग्लंडचं वेगळं आहे. असं कुठं झालेलं आहे का? नाही म्हणलं. तसं असणार देवा तू ह्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ तूच आहेस. भगवान श्रीकृष्ण तुझ्याशिवाय कोणी नाही असं अर्जुन म्हणला. यापुढे काय म्हणावे देवा? त्रिभुवन केवळ स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिभुवनामध्ये तूच आहेस देवा. तुझ्याशिवाय कोणी नाही. अशा दह्या दुधाच्या समुद्राच्या लाट्या वेगवेगळ्या दिसतात तसे त्रिभुवन तुझ्यामध्येच आहे देवा. म्हणून देवा तू सर्वाहून वेगळा नाहीस हे माझ्या अनुभवास आले. आता तूच सर्व आहेस. तुझ्याशिवाय जगामध्ये काहीच नाही. अशा तुला हे प्रभो आम्ही जाणले देवा. एवढं तू सामर्थ्यवान आहेस, जगाचा निर्मिती करणार आहेस. पण देवा मी अज्ञानपणाने तुला मी ओळखले नव्हतो आणि आमच्या कौरवाच्या आणि पांडवाच्या युद्धामुळे आप्तसंबंधाच्या नात्यामध्ये आणि तुला असणारा मध्यस्थी केलो देवा आणि युद्ध करण्यासाठी हे माझी फार अनुचित गोष्ट घडली देवा म्हणलं. जसं एवढा मोठा देव असताना सुद्धा मी तुला मध्यस्थी युद्धाला बोललो. सडा घालण्याच्या कामी अमृत आहे. अमृताला जर आपल्याजवळ येऊन भेटलं तर त्या अमृताची किंमत कळावं लागणार आहे. अमृत हे पिल्यानंतर अमर होणार आहे. अमृताचं सामर्थ्य आहे. पण अज्ञान माणसानं ते अमृत घेऊन न पिता ते सडा टाकलं. ते सडा टाकल्यानंतर अमृताचा उपयोग झाला का नाही? तसा देवा तू अमृतासारखा आहेस. मग अमृतासारखा असताना सुद्धा त्या अज्ञान माणसानं जसं सडा टाकलेला आहे तसं मी केलेलं आहे असं या ठिकाणी अर्जुन म्हणू लागलं. जसं लहानसं शिंगरू घेऊन एखाद्या लहानसं असणारं जे घोडा घेतलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये कामधेनू गाय देऊन टाकलं तर उपयोग आहे का? नाही म्हणलं. कामधेनू गाय ज्याला म्हणतात की ज्या गायनं जे मागितलेलं जगामधलं काही भेटू शकते त्याला म्हणलेलं आहे कामधेनू गाय. मग त्या कामधेनू गाय एखादा आपण घेतलेला आहे आणि कामधेनू गाय आपल्याजवळ आहे आणि एखादं घोड्याचं पिल्लू घेऊन ते कामधेनू गाय जर देऊन टाकलं तर ते अज्ञानपणाचं लक्षण आहे. मग ते उपयोगाचं आहे का? त्या कामधेनू गायपेक्षा घोड्याचं पिल्लू श्रेष्ठ आहे का? नाही. पण देवा माझं असं झालेलं आहे तू कामधेनू गायसारखा आहेस. तू म्हणतेलं देणार आहेस. पण एवढं असताना सुद्धा तू श्रेष्ठ जगाचा जगतपती असताना मी तुला या कौरवाबरोबर युद्ध करण्यासाठी बोलविलो, त्याला शिष्टाय करण्यासाठी सांगितलं. देवा मला चुकलं, मला माफ करा, माझा अज्ञानपणा आहे असं अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागलं. जसं परिसाचा खडा आहे, परिसाचं सामर्थ्य आहे. लोहाने परिसाची धरली संगती तेथे पूर्ण रीती पालटली. परिसाचं सामर्थ्य असं आहे की जर लोखंडाला लावलं तर ते सोनं होतं. म्हणून
आणि ते सोनं होतं. एवढं सामर्थ्य परिसाचं आहे. म्हणजे परिसाचं एखाद्या वेळेस ज्या माणसाला परिस मिळालं, पण त्या परिसाचं ज्ञान नसल्यामुळं ज्या माणसानं त्याला बांधायचं होतं, घर बांधता वेळेस ते परिसाचं खडा पायऱ्याखाली टाकून आणि पायरी बांधलं, ते अज्ञानपणामुळं. ते उपयोगाला आलं का? परीस आपण जर वर ठेवलो, परीस हे लोखंडाला लावल्यानंतर सुवर्ण होतंय, ह्याला जर त्याचं ज्ञान जर राहिलं तर त्याचे हजारो टन सोनं व्हायला असतं. पण त्या माणसाला परिसाचा अज्ञानपणा आहे. परिस आहे त्याला माहिती नाही, जवळच आहे, हातात आहे, पण परिस आहे याला माहिती नाही. एक दगड आहे म्हणून अज्ञानपणानं जे असणारं ज्या ठिकाणी ते असणारं, जे आपल्याला घर बांधता वेळेस ते खाली टाकलं, वर पायरी बांधलं, तसं असणारं देवा तू परिसासारखा आहेस. आणि हे मला परिसाचं ज्ञान मला कळालेलं नाही. त्या माणसानं जसं परिस पायऱ्याखाली अज्ञानपणाने झाकून टाकलेलं आहे, तसं असणारं देवा माझं झालेलं आहे. मी अज्ञानपणाने तुला या कौरवावर युद्ध करण्यासाठी, शिष्टाई करण्यासाठी बोलिलो देवा. तू जगाचा जगतपती, जगाचा जेवढा श्रेष्ठ आहेस हे मला आज कळालं देवा. मला हे काम शिष्टाईचं करायला नको होतं असं या ठिकाणी अर्जुन म्हणू लागलं. एखादं कल्पतरूचं झाड आहे म्हणलं. कल्पतरूचं झाड ज्याला म्हणतात की ते कल्पिलेलं देऊ शकते, आपण खाली बसल्यानंतर काय मागलेलं देऊ शकते. ह्या कल्पतरूच्या झाडाचं सामर्थ्य आहे. पण त्या कल्पतरूच्या झाडाचं सामर्थ्य, कल्पतरू काय ज्या शेतकऱ्याला माहिती नसेल तर तो अज्ञानपणाने कल्पतरूचं झाड तोडला, शेताला भोवताली कुंपण लावला तर ते वाया आहे म्हणून. कारण शेतामध्ये उत्पन्न किती होणार आहे, पण हे झाड जगामध्ये काय मागलेलं देणार आहे. स्वर्ग म्हटलं तर स्वर्ग मिळणार आहे, जगातलं कोणतीही वस्तू मागितलं मिळणार आहे. भगवान श्रीकृष्णाने इथं यावं म्हटलं तरी मी येणार आहे, एवढं कल्पतरूमध्ये सामर्थ्य आहे. पण त्या शेतकऱ्याला अज्ञानपणामुळं, कल्पतरूचं ज्ञान नसल्यामुळं ते जसं तोडून त्या आपल्या पिकाच्या भोवताली त्या ठिकाणी धुऱ्याला असणारे कुंपण म्हणून लावते देवा, तसा तू कल्पतरू सारखा आहेस. तू काय म्हटलेलं देणार होतास, पण तू कल्पतरू त्या शेतकऱ्याने जसं अज्ञानपणा झालं तसं मला अज्ञानपणा, कल्पतरूच्या झाडाचा अज्ञानपणामुळं शेतकऱ्याला कल्पतरूचं महत्व कळालं नाही देवा, तसं तुझं महत्व मला कळालं नाही देवा. तू कल्पतरू सारखा आहेस. म्हणून या कौरवाला युद्ध करता वेळेस तुला मी शिष्टाई करायला होतो देवा, माझं चुकलं, मला माफ करा असं असणारा अर्जुन बोलू लागला. एखाद्या चिंतामणीची खान सापडली. चिंतामणी ज्याला म्हणतात की हातामध्ये धरल्यानंतर जे मागितलेलं ते देते म्हणलं, ते चिंतामणीची आता एखाद्या वेळेस खानच सापडली. पण त्या अज्ञान माणसानं त्या चिंतामणीला एक काचचं मणी आहे म्हणून गोपन घेतलं, गोपन लावून असणारं ते चिंतामणी असणारं गरगर फिरलं, आणि ते चिंतामणी जर गोपनीनं जर पाखरं हाकायला जर पाखराला मारलं तर त्याचा उपयोग काय झाला का नाही म्हणलं. ज्या चिंतामणीला चिंतामणी देव म्हटलेलं देऊ शकतंय, त्या चिंतामणीनं शेतकऱ्याने गोपन लावून ज्या पाखरं मारण्यासाठी जर त्या मणीला फेकून दिलं, तर जसं त्या चिंतामणीचं ज्ञान त्या शेतकऱ्याला नव्हतं म्हणलं, तर त्याप्रमाणे देवा तू चिंतामणी सारखा आहेस, ते ज्ञान मला नव्हतं. म्हणून कौरवाला शिष्टाई करण्यासाठी तुला मी तो बोलिलो देवा, मला चुकलं, तू एवढा जगाचा जगतपती असता माझी चुका झाली असा अर्जुन म्हणू लागला. अरे आजचे पहा म्हणलं, केवढेशे युद्ध आणि केवढेशे परब्रह्म म्हणलं, पण देवा हे युद्ध काय नाही, मोठं नाही म्हणलं. एवढ्या युद्धाला देवा मी तुला माझा सारथी केलो म्हणलं. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचा सारथी होऊन युद्ध करू लागलं. मी किती तुच्छ काम केलो देवा, हे किती कमीपणा आहे देवा, मी चुकलो आणि हे करायला नको होतं देवा असं अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले. ह्या दाताला तुला कौरवाकडे शिष्टाईसाठी पाठवले, एवढं साधं व्यवहार असताना मी देवालाच विकून टाकलो असं अर्जुन म्हणाला. असे असणारा देवा तू असा श्रेष्ठ आहेस, ज्या योग्यानं भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती व्हावं म्हणून समाधीस्थ बसलेले आहेत, हजारो वर्ष तपश्चर्या केले आहेत, पण देवा त्याला तू दर्शन दिला नाहीस. काही भक्त तुझं दर्शन करण्यासाठी जमिनीवर बसायला नाही, खडी उभारूनच आहेत, तर त्याला दर्शन दिले नाहीस. काही जण तुझं दर्शन घेण्यासाठी, भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होण्यासाठी म्हणून फक्त वाऱ्यावरच आहेत. काही जण फळ आहारावर आहेत, हजारो वर्ष ऋषी तपश्चर्या करू लागलेले आहेत, पण देवा तशानं तू प्रसन्न झालेला नाहीस, तशानं दर्शन दिलं नाहीस. पण मी मूर्खपणामुळे तू माझ्याजवळ असताना सुद्धा मी तुला ओळखलो नाही देवा, हे माझं अज्ञानपण आहे. अशा देवा तुला मी एवढं काम, त्या साधं काम त्या कौरवाला शिष्टाई करायला लावलो, कौरवाबरोबर युद्ध करायला लावलो, असं या ठिकाणी माझं सारथी बनविलो देवा असं अर्जुनानं म्हणू लागलं. देवा तू या विश्वाचे अनादी कारण म्हणजे विश्व जगच तुझ्यापासून तयार झालाय. ह्या जगात मुंगीपासून पुरा मानवापर्यंत सर्व प्राण्याला सर्व तूच असणारं निर्माण केलं आहेस म्हणलं देवा. पण तू ज्या सभेमध्ये बसत होतास तेव्हा त्या सभासदांच्या देखत मेहण्याच्या नात्याने तुला बोलत होतो देवा, मेहण्याच्या नात्याने तुला बोलत होतो. आम्ही कधीतरी तुझ्या घरी येत असू तेव्हा स्वतः तुझ्याकडून तुझ्या बरोबरीचा मान मिळे,
तू जर एखाद्या वेळी आमचा सन्मान नाही केलास तर आम्ही नात्याच्या संबंधाने रुसत असू देवा. तेव्हा मेवण्याच्या नात्याने तुला बोलत होतो की तुझ्या घरी जर कोणतं आलो तर तू काही सन्मान जर केलं नसलास तर देवा आम्ही नात्याने रुसतो, म्हणून तुझ्यावर आम्ही रुसलो देवा. एवढा असणार मी अज्ञानपणा केलो. तेव्हा आम्ही तुला म्हणायचो की पाया पडून तू आमची समजूत घाल. तर तुला अशा शारंगपणे अशा भगवान श्रीकृष्णा अशा आम्ही तुझ्याविषयी अनुचित गोष्टी केल्या देवा. तर तुम्ही असणारं पाया पडून आमची समजूत आमची घालत होत्या म्हणलं देवा. एवढ्या भगवान श्रीकृष्णाला विश्वरूप मी पाहिले नाही तेव्हामुळंच मला आज कळालं की भगवान श्रीकृष्ण आहे देवा. मी चुकलो, मला माफ करा असा अर्जुन म्हणू लागला. देवा मी तुझा जीवलग मित्र या नात्याने तुझ्याकडून पाठ करून बसत होतो. श्रीकृष्णा ही काय आमची पात्रता होती का म्हणलं. तू जीवलग मित्र असणारा तुझ्याकडून पाठ करून बसत होतो, पण तुझ्या सोबत बसायला आमची काय पात्रता आहे का म्हणलं. पात्रता नव्हती म्हणलं. तर भगवंताशी दांडपाटा, तर देवा तुझ्यासाठी दांडपाटा खेळलो, आखाड्यात असणारं कुस्ती खेळलो आणि देवा तुझ्याबरोबर सारीपाट खेळताना धिकारून बोललो, हात घाईवर येऊन भांडलोही देवा. म्हणून देवा चांगली वस्तू उघडपणे मागत होतो, भगवंताला शानपण शिकवतो होतो, तेव्हा तुझे आम्ही काय लागतो असे म्हणत होतो देवा. पण त्रिभुवनात न मावणारा असा आमचा अपराध आहे देवा. तो अज्ञानाने झाला असे तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणू लागला. भोजनाच्या वेळी भगवंत माझी खरोखर आठवण करत असे, पण माझा भंपक गर्व पहा की मी रुसून बसत होतो. भगवंतानं श्रीकृष्णानं तुम्ही जेवण करता वेळेस माझी आठवण करीत होत्या, पण मी रुसून बसत होतो. ज्या भगवंताच्या झोपण्याच्या घरात शयनघरात खेळताना अंतपुरात मनात शंका बाळगीत नव्हतो, तुझ्या शेजारी शयनघरात विश्रांती घेत होतो, झोपण्याच्या घरामध्ये असणारं तुझे विश्रांती घेत होतो देवा. कृष्णा भगवंता म्हणून तुला मी हाक मारत होतो देवा. तुला यादवापैकी एक समजत होतो, तुला जाताना एक शपथ घालीत होतो, तुझ्याबरोबर एकाच आसनावर बसत होतो किंवा तुझी कोणतीच गोष्ट मानित नव्हतो, कारण अतिप्रेम तुझं माझं होतं देवा. म्हणून या अनंता भगवंता आता काय काय सांगावे. मी समस्त अपराधाची रास आहे अशी तू जाण. म्हणून देवा मी एवढं चुकलो आणि तुला असणारे एवढे कामं लावलो, तुझ्याबरोबर असणारे खेळलो, पण हे तू काय आहेस मला कळालं नाही. याकरता तुझ्या अथवा तुझ्या माघारी जे काही हिनकस देवा, काही तुझ्या माघारी अथवा तुझ्या समोर काही चुकून जर काही वाईट वागलो तर अशा असणारा देवा, मुलाचे अपराध जशी आई पोटात घालते त्याप्रमाणे सर्व तुम्ही माझे अपराध पोटात घाला. तुम्ही माझी आई आहो, मी तुमचे लेकरू आहो असा अर्जुन म्हणू लागला. महाराज एखाद्या वेळी हे नद्या आहेत, पृथ्वी तलावर नद्या गढूळ पाणी घेऊन येतात आणि ते समुद्रामध्ये मिळतात, पण त्या गढूळ पाणी आहे, तुम्ही नद्या येऊ नका, सर्व घाण घेऊन आलेला आहे असं समुद्र म्हणतो का. समुद्र आपल्याला पोटात घालून सामावूनच घेतो, कारण त्याला दुसरा उपाय नाही म्हणलं. तशा असणारा देवा समुद्रासारखे तुम्ही आहो, नदीसारखे आम्ही आहो. नदीला समुद्राला नदी मिळाल्याने पवित्र होणार हे बरोबर आहे म्हणलं. तसं आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर आमची चुका तुम्ही माफ करणार असं या ठिकाणी अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला बोलू लागले. त्याप्रमाणे प्रेमाने किंवा चुकीने देवा माझ्याकडून जे काही तुमच्या विरोध बोललो तर देवा ते सहन करा, मला क्षमा करा असे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला बोलू लागले. देवाचं एवढं उदार होता की त्या देवाच्या उदार क्षमतेच्या स्वभावाने पृथ्वीला क्षमा प्राप्त होऊन तिला क्षमा हे नावही प्राप्त झाले आहे. म्हणून देवा एवढ्या उदार क्षमतेचा आहेस म्हणलं, स्वभावाने तू पृथ्वीला क्षमा करू शकतोस म्हणलं. तुला क्षमा हे नावही प्राप्त झाले आहे देवा. तू विरोधाला सुद्धा शरण आल्यानंतर त्याला क्षमा करतोस. मी तर तुझा भक्त आहे देवा, मला क्षमा कर म्हणलं. सर्व जगाला प्राणीमात्राला आधार झाली आहे म्हणजे पृथ्वी. म्हणून पुरुषोत्तमा क्षमेविषयी मी विनंती करतो, तुम्हाला क्षमा मागतो, विनंती करतो, मला क्षमा करा, मला माफ करा. तुझ्या दृष्टीने फारच लहानशी गोष्ट आहे देवा, काही मोठी गोष्ट नाही असं या ठिकाणी अर्जुन म्हणू लागला. तरी आता ज्यांचे ऐश्वर्यादी गुण मोजल्यास व जाणण्यास अशक्य आहेत अशा अप्रेमेय आम्हाला आपल्या शरणागताला या सर्व अपराधाविषयी क्षमा करेल. देवा तुझ्या ऐश्वर्याचे गुणाचं मोजमाप मला करता येणार नाही, तुझ्या ज्ञानाचं मोजमाप करता येणार, अशा तुझ्यावर एवढं प्रेम आहे तर मी शरणागताला तुला शरण आलो, माझा अपराध झालेला क्षमा करा, माफ करा असं अर्जुन बोलला. मी आता देवाचे खरे सत्य महात्मे ओळखिलो म्हणलं. ते सामान्य चराचराचे मूळ जन्मस्थान आहे म्हणलं. हे भगवान श्रीकृष्णा विष्णू शंकर आदीचा श्रेष्ठ देवाचा श्रेष्ठ देव आणि वेदांनाही शिकविणारा आदिगुरु तूच आहेस म्हणलं. देवा भगवान श्रीकृष्णाचा असणार विष्णू शंकर त्या देवापेक्षा श्रेष्ठ देवाचा श्रेष्ठ देव तूच आहेस, वेदांनाही शिकविणारा आदिगुरु तूच आहेस म्हणलं. सर्व वेद तुझ्यापासून निर्मिती झालेले आहेत. म्हणून हे श्रीरामा
तू आघात आहेस, तुझी आघात लीला आहे, तुझ्या लीलेचं वर्णन करता येणार नाही. सर्व प्राणी मात्रामध्ये तू एक सम आहेस, सारखा आहेस. तू सर्व ऐश्वर्यामध्ये, गुणामध्ये दृष्टांतरहित व अद्वितीय आहेस. या त्रिलोकात स्वर्ग, मूर्ती, पाताळामध्ये तुझ्यासारखा कोणीच श्रेष्ठ नाही. असे प्रतिपादन काय म्हणून करावे आणि तुझे तू निर्माण केलेल्या आकाशाचे सर्व जग आपल्या पोटात सामावली. तू आकाशाला निर्माण केलास आणि सर्व जग आकाशाच्या पोटामध्ये सामावून गेले आहे. देवा तुझी कीर्ती आघात आहे म्हणून. या तुझ्या बरोबरची दुसरे या जगामध्ये कोणतंच देव नाही हे सांगण्याची काय गरज आहे. असे बोलतानाच देवा मला लाज वाटली पाहिजे. ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठाची गोष्ट कुठली म्हणलं. हे बोलताना मला लाज वाटलं पाहिजे, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही म्हणलं. म्हणूनच त्रिभुवनात तू एकमेव आहेस. देवा त्रिभुवनात तू एकमेवच देव श्रीकृष्ण आहेस. तुझ्यासारखा किंवा तुझ्यापेक्षा अधिक कोणी नाही. तुझा महिमा अलौकिक आहे, त्याचे वर्णन आम्ही करू शकत नाही म्हणलं. तुझ्या महिम्याचे वर्णन करू शकत नाही. असे म्हणून अर्जुनाने दंडवत घातली. त्यावेळी त्यांच्यामध्ये अष्टसात्विक भावाची भरती आली. भगवान श्रीकृष्णाला दंडवत घातले आणि त्याला अष्टसात्विक भाव अर्जुनाला निर्माण झाली. त्याची वाचा सद्गतीत झाली. अर्जुनाची वाचा जे बोलणं सद्गतीत झालं. मग म्हणाला देवा प्रसन्न हो, प्रसन्न हो. या अपराधरूपी समुद्रातून मला वर काढ. त्याची असणारं जे वाचा चांगली झाली, सद्गतीत झाली, शुद्ध झाली आणि देवा मला समुद्रात पडलेल्या मला वर काढ असं म्हणू लागला. तू विश्वाचा मित्र असून देवा तू विश्वाचा मित्र आहेस, जगाचा मित्र तूच आहेस. तुला आप्तसंबंध म्हणून मी कधी मान दिलाच नाही. देवा माझा सोयरा दायरा माझा जवळ आहेस म्हणून मी तुला मान कधीच दिला नाही. तू जगाचा ईश्वर तू, पण तुझ्यावर आम्ही सत्ता गाजवली. जगाचा ईश्वर तू आहेस, तुझ्यावर आम्ही सत्ता गाजवली. तू खरा आम्हाला वर्णनीय आहे, परंतु सभेमध्ये प्रेमाने माझे वर्णन करीत होतास म्हणून. तू खराच आम्हाला वर्णनीय, परंतु सभेमध्ये प्रेमाने माझे वर्णन करीत होतास. तरी पण तुझे महत्त्व न ओळखता गर्वाने अधिकाधिक मी बडबड करीत होतो. माझं वर्णन तू करत होतास, पण तुझं महत्त्व मला न कळाल्यामुळे मी बडबड करत होतो. अहो प्रभू, आता आणखीन सांगत बसलो तर अपराधांना मर्यादा राहणार नाही. असं सांगत बसलो तर माझ्या अपराध किती झालेत मर्यादा राहणार नाही. म्हणून मुकुंदा या अपराधापासून मला वाचव, रक्षण कर असं अर्जुन म्हणू लागला. महाराज, ही विनवणी करण्याची योग्यता माझ्या अंगी कसली. जसं लहान मुलगा आपल्या बापाने जसे जवळ बोलितो आणि तसे ते आपणाबरोबर बोलत आहेत. माझ्या बापासारखे तुमच्यासारखं तुम्हाला बोलत आहे. पुत्राचे अपराध किती जरी मोठे असले तरी बाप त्याच्याशी वैर न करता सहन करतो. तसं त्याप्रमाणे माझे अपराध तुम्ही सहन करा देवा. तुम्ही माझे आई वडील तुम्हीच आहात असं या ठिकाणी अर्जुन म्हणू लागला. ज्याप्रमाणे मित्राचा उद्धटपणा शांतपणे मित्र सहन करतो, मित्राचा उद्धटपणा किती असेल, मित्राचा त्रास असेल तर मित्र सहन करतो, त्याप्रमाणे तू देवा माझं जे काही चुकलं ते सहन कर. प्रियजनाच्या ठिकाणी प्रियजन सन्मानाची उपेक्षा जरा सुद्धा करीत नाही. त्याप्रमाणे आपण राजसूय यज्ञात उच्चिष्ट काढले त्याची क्षमा करावी. देवा आमचं जेव्हा राजसूय यज्ञ चालू होतं त्या राजसूय यज्ञामध्ये प्रत्येकाला काम वाटून दिलं होतं. तुम्ही त्या राजसूय यज्ञामध्ये उलटे पत्रावळ्या काढल्या देवा. एवढं नीच काम तुम्हाला लावलं देवा, ते आम्हाला क्षमा कर. किंवा आपले आवडते नातलग भेटल्यानंतर आयुष्यात जी संकट प्राप्त झाली किंवा त्याच्या गैरहजेरात जी संकटे भोगली जातात ते कथन करताना संकोच वाटत नाही. जसं आपले जीवलग नातलग भेटल्यानंतर आयुष्यात जे जे संकटे येतात ते आपल्या गैरहजेरीमध्ये संकट आपण काय झालं ते संकोच न वाटता त्या आपल्या नातलगाला सोयऱ्याला सांगतो देवा. तसं असणारं माझं जे जे संकट आहे तसं तू नातलग आहेस म्हणून तुला सांगत आहे. जिने पतीला स्वतःहून मनोभावे आपले सर्वस्व दिले आहे अशा पत्नीस पती भेटल्यावर जशी अंतकरणातील गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही. जसं पतीला पत्नी भेटली तर आपल्या अंतरंगामधील जे गोष्टी आहेत, पत्नी जसं पती भेटल्यानंतर अंतकरणाशिवाय गोष्टी सांगल्याशिवाय राहत नाही देवा, तसं मी तुला अंतकरणातल्या गोष्टी मी सांगत आहे. म्हणून पत्नीच्या दृष्टांताप्रमाणे मी तुला अपराध कितीही झालं तर पत्नीचा अपराध जसं पती सहन करतो व पत्नी विनंती करते म्हणलं की प्रसन्न होण्याची विनंती केली आहे. आणखीन एक विनंती करण्याकरता विशेष कारण आहे, ते म्हणजे अशा असणारा देवा त्या पतीनं पत्नीची विनंती मान्य करून जसं अपराध क्षमा करतो तसं तू माझं अपराध क्षमा कर. भगवंताशी लढीवाळपण करून जो मी विश्वरूपाचा हट्ट केला तो मी प्रेमाने पूर्ण केला. देवा माझं प्रेमाने तुला मी विश्वरूप दाखवून केलो म्हटलो, तू विश्वरूप मला दाखवलास, माझा हट्ट पूर्ण केलास. कौतुकाने अंगणात कल्पवृक्षाची रांग आणि कामधेनूची वासरू खेळायला द्यावी. तू म्हटल्यानंतर अंगणात कल्पवृक्षाचं झाड आलेलं आहे, कामधेनूची वासरू जसं खेळायला दिल्यानंतर काय म्हटलेलं भेटते देवा, तसं
तू असणार काय म्हटलेलं भेटू शकते, तू कल्पतरू आहेस, तूच कामधेनू आहेस देवा असं म्हणू लागली. नक्षत्राचे फाशी करून त्यांच्याशी मी डाव खेळावा, चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा, हा सर्व हट्ट तू पुरविलास देवा. आकाशामध्ये जे नक्षत्र आहेत त्याचे फाशी करून खेळता येते का? खेळता येणार नाही. पण चेंडू म्हणून चंद्र देता येते का? देता येणार नाही. पण देवा, पण तू माझे हट्ट पुरविलास म्हणलं. असं या ठिकाणी अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागली. पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.